ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृती चॅनलवर मनापासून स्वागत. श्रावण महिना हा सण आणि व्रत वैकल्याचा राजा मानला गेलेला अतिशय पवित्र महिना आहे. संपूर्ण महिना शिवाची उपासना, निसर्गपूजा आणि विविध सणांनी भरलेला असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा पवित्र एकादशी म्हणतात. संतती सुख आणि पापमुक्तीसाठी हे व्रत केले जाते. संततीची इच्छा पूर्ण करणारी आणि मुलांच्या आरोग्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी पाळली जाणारी एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. प्राचीन काळी भद्रावती नावाचे एक नगर होते. तिथे सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. राजाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, परंतु अपत्य नसल्यामुळे दोघेही दुःखी होते. आपला वंश कसा पुढे चालेल याच विचारात असायचे. एके दिवशी राजा राजपाट सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेला. तहान लागली म्हणून तलाव शोधत असताना त्याला एक सुंदर तलाव दिसला व त्याकाठी काही ऋषीमुनी वेदपठण करत असताना दिसले. राजाने आपली व्यथा ऋषींना सांगितली व त्यावर उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी पुत्रदा एकादशीचे व्रत विधीपूर्वक करण्याचा उपाय सांगितला व व्रत सोड असे सांगितले. राजाने श्रद्धेने ते व्रत पूर्ण केले आणि काही दिवसातच त्याची इच्छा पूर्ण झाली. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक ठरते. असा आहे श्रावण महिना आणि महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे महत्त्व. स्वामी संदेश. स्वामी सांगतात, सगळं मिळालं तरी मन शांत नसेल तर काहीच मिळालं नाही असंच समज. शांती बाहेर नाही, ती विचारांमध्ये दडलेली आहे. म्हणून रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ आणि स्वामींचे नामस्मरण कर. तेच खरे सुख आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मारताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. स्वामी म्हणतात, मनासारखं कोणालाच जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक पहिले स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. श्री स्वामी समर्थ.